स्वामी समर्थांचे अनुभव इतके भारी असतात ना की खरंच लोक जेव्हा आम्हाला हे पाठवतात अनुभव, ते वाचताना अक्षरशः मला कधी कधी धडकी भरते. आजची स्टोरी तर एवढी इंटरेस्टिंग आहे ना की तुम्हाला खरंच मनापासून आनंद होईल. आजचा अनुभव संदीप पाटील यांचा आहे. तुमच्याकडे देखील असे काही रिअल अनुभव असतील तर इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल. त्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्यापर्यंत या संदीप दादांच्यासारखं तुमचा अनुभव देखील पाठवा. आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो. इथं अजून एक गोष्ट सांगतो की भरपूर लोकांचे कमेंट्स येत आहेत की आम्ही फॉर्ममध्ये स्टोरी लिहिली आहे पण आमचा व्हिडिओ अजून आला नाही. तर मी त्यांना सांगू इच्छितो की आपल्यावरती प्रेक्षक असेल किंवा स्वामी भक्त एवढं प्रेम करायला लागलेत की लिटरली 82 स्टोरी आपल्याकडे पेंडिंग पडलेत. त्यातल्या सध्या 20-30 स्टोऱ्या आम्ही कवर केलेल्या आहेत आणि म्हणून दिवसाला 2 व्हिडिओ टाकून सगळ्यांच्या स्टोऱ्या याच्यावरती आम्ही अपलोड करतो आहे. त्यामुळे नक्कीच लवकरात लवकर ज्यांनी स्टोरी सबमिट केले त्यांचा व्हिडिओ येत राहील. तुम्ही नक्की विश्वास ठेवा आणि नक्की देवावरती आस्था देखील कायम ठेवा. आजचा अनुभव आहे संदीप पाटील यांचा. माझं नाव संदीप आहे. नमस्कार भाऊ. मी अहमदनगर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात राहतो. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेला एक असा अनुभव सांगणार आहे ज्यामुळे माझा श्री स्वामी समर्थांवरील विश्वास 1000 पटीने वाढला. हा अनुभव ऐकल्यानंतर सगळ्या प्रेक्षकांना वाटेल स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात पण शेवटी न्याय नक्की देतात. ही घटना साधारणपणे 2 वर्षापूर्वीची आहे. आमच्या घरची परिस्थिती फार चांगली अशी नव्हती. वडिलांच्या उपचारासाठी आणि काही जुनं कर्ज फेडण्यासाठी आम्ही 4 एकर शेती विकण्याचा कठीण निर्णय घेतला. ती शेती आमच्या आजोबांच्या काळापासून होती. कागदपत्रांची प्रक्रिया सुरू झाली, ती पूर्ण देखील झाली आणि आम्हाला जवळपास 18 लाख रुपये मिळाले. बँकेत लगेच जमा करायचं ठरलं पण काही कारणामुळे ते लगेच बँकेत जमा करायला मिळालं नाही, कारण दुसऱ्याच दिवशी काही व्यवहार करायचे होते. त्यामुळे ते पैसे आम्ही एका मोठ्या काळ्या बॅगेमध्ये ठेवले होते. आईने ती बॅग कपाटात ठेवली होती आणि सगळ्यांनी मिळून 2-3 वेळा तपासून पाहिली होती, कारण एवढी जास्त पैशाची रक्कम पहिल्यांदाच आमच्या घरामध्ये आली होती. आणि दुसऱ्या दिवशी अजून व्यवहार होणार होता आणि त्याच पद्धतीने बँकेला सुट्टी होती म्हणून ते पैसे आम्हाला आमच्या घरीच ठेवावे लागले. त्या रात्री घरात मी, आई, बाबा, माझा मोठा भाऊ, माझी वहिनी आणि त्यांची मुलं देखील होती. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा म्हणाले, चल पैसे घे, पुढचा व्यवहार करूया. आईने कपाट उघडलं पण तिथं बॅग नव्हती. सुरुवातीला वाटलं कदाचित दुसऱ्या खोलीत ठेवली असेल किंवा दुसऱ्या कप्प्यात ठेवली असेल. संपूर्ण घर पालतं घातलं. प्रत्येक कपाट, प्रत्येक पेटी, प्रत्येक कोपरा, गादीखाली, माळ्यावर, कुठे कुठे नाही तिथे शोधले पण बॅग काय सापडली नाही. घरात अशांतता पसरली. क्षणातच सगळ्यांच्या नजरा अचानक माझ्याकडे आल्या, कारण आदल्या रात्री मीच शेवटी त्या खोलीत गेलो होतो. माझा भाऊ रागाने म्हणाला, संदीप खरं सांग पैसे कुठे ठेवलेत. मी थरथरत म्हणालो, मी काहीच नाही केलं. पण कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवायला तयार नव्हतं. आई रडत होती. बाबा माझ्याकडे पाहून म्हणाले, तू जर काही चूक केली असेल ना तर आत्ताच सांग, अजून वेळ गेलेली नाही आहे. त्या शब्दांनी माझं हृदय तुटलं. ज्या घरासाठी मी दिवसरात्र कष्ट करतोय त्याच घरात मला चोर समजलं चाललंय. मी काहीही समजावलं तरी कोणालाही माझं म्हणणं पटेना. त्या रात्री मी काहीच खाल्लं नाही. डोळ्यात अश्रू होते. मी हात जोडून म्हणालो, श्री स्वामी समर्था, मी निरपराध आहे. माझ्यावर खोटा आरोप झालाय. माझं नाव खराब झालं तरी चालेल पण माझ्या आई वडिलांना सत्य दाखवा. खरा चोर कोण आहे ते तुमच्याशिवाय कोणीच दाखवू शकत नाही. असं म्हणत मी अखंड श्री स्वामी समर्थ हा जप सुरू केला, कारण मी खूप जास्त घाबरलो होतो. आणि खरं सांगू, घाबरलेल्या स्थितीमध्ये, कोणत्याही भयानक स्थितीमध्ये तुम्ही स्वामी समर्थांचा धाव केला तर नक्कीच आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. पुढचे 3 दिवस घरात कोणीही माझ्याशी व्यवस्थित बोललं नाही. गावातही चर्चा सुरू झाली. संदीपने पैसे चोरले म्हणे, संदीपने. हे शब्द माझ्या कानावर वारंवार पडायचे. 4थ्या दिवशी सकाळी आमच्या घरी एक अनोळखी माणूस आला. तो शेजारच्या गावातला होता.
त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तो आमच्या बाबांना म्हणाला, मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. तो घरात बसला आणि थरथरत्या आवाजात सांगू लागला, 2 दिवसापूर्वी माझा पुतण्या अचानक भरपूर पैसे घेऊन आमच्या घरी आला. त्याच्याकडे इतके पैसे कधीच नव्हते. विचारलं तर तो सारखं उत्तर चुकवत देत होता. काल रात्री तो झोपेत घाबरून ओरडत होता, मला माफ करा, मला माफ करा, ते पैसे माझे नाहीत, मला माफ करा, मला माफ करा, स्वामी मला सोडणार नाहीत, मला माफ करा, मला माफ करा. हे ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. कारण आज सकाळी मी त्याला खूप रागवलो. मी त्याने रडत रडत कबूल केलेलं सगळं काही कबूल करून घेतलं. तुमच्या घरातून पैशाची बॅग त्यानेच चोरली होती. आमच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तो मुलगा काही दिवसांपूर्वी आमच्या घरी एका कामानिमित्त आला होता. घरची रचना त्याने त्याच वेळी पाहिली होती. रात्री मागच्या बाजूने शिरून त्याने ही बॅग चोरली असावी. तो माणूस स्वतः आम्हाला येऊन त्याच्या घरी गेला. तिथे एक लोखंडी ट्रँकमध्ये तीच काळी बॅग ठेवलेली होती. बॅग उघडली. आतले सर्व पैसे जशास तसे होते. 1ही रुपया खर्च केला नव्हता. आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. मी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हटलं, हे काय आहे? हा चमत्कारच आहे. आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी माझे हात धरून म्हटलं, बाळा, आम्ही तुझ्यावर खूप मोठा अन्याय केला आहे, मला माफ कर. माझा मोठा भाऊही माझ्या गळ्यात पडून रडू लागला. त्या क्षणी मला पैशापेक्षा माझा हरवलेला विश्वास परत मिळाला, ही सगळ्यात मोठी गोष्ट होती. नंतर त्या चोरानेही कबूल केलं की त्या पैशासाठीच तो चोरी केला होता. त्याला झोप लागत नव्हती, सतत भीती वाटत होती, शेवटी अपराध सहन होत नव्हता. त्यामुळे त्यानं सगळं सत्य सांगितलं. आम्ही त्याला काही शिक्षा केली नाही, कारण आम्ही तो विषय मिटवला. त्या दिवसापासून आमच्या घरात रोज श्री स्वामी समर्थांची आरती सुरू झाली. गावातही चर्चा पसरली की संदीपने चोरी नाही केली. हा अनुभव सांगण्याचा एकमात्र माझा प्रयत्न हा आहे की लोकांना कळावं की ज्यावेळी तुम्ही सत्य असता त्यावेळी तुम्ही फक्त स्वामींच्यावरती विश्वास ठेवा आणि आपल्या मतावरती ठाम राहा. नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. संदीप भाऊ, श्री स्वामी समर्थ, खरंच खूप छान स्टोरी होती संदीप भाऊ. आणि लिटरली असं खूप वेळा होतं की प्रत्येकाच्या घरामध्ये अशा घटना घडतात आणि त्या घटनेचा एंड काय होणार आहे हे कधीच कोणाला कळत नाही. म्हणजे लिटरली यात बॅग सापडली तरी पण कित्येकदा असं होतं की ते आयुष्यभर तो शिक्का किंवा आयुष्यभर तो ठप्पा तसाच घेऊन जगावं लागतं. पण खरंच जसं एक लाईन त्यांनी बोलली होती की स्टोरीमध्ये, ज्यावेळी त्यांना रात्री भीती वाटत होती, त्यांच्यावरती अन्याय किंवा अपराध असल्याचा आरोप केला होता लोकांनी, घरातल्यांनी स्वतःचा आरोप केला होता, त्यावेळी त्यांना भीती वाटत नव्हती, जेवण जात नव्हतं, मन घाबरलं होतं आणि त्यावेळी त्यांनी श्री स्वामी समर्थांचा धाव केला. हे खरं आहे बरं का. ज्यावेळी तुम्हाला भीती वाटते ना, ज्यावेळी तुम्हाला घाबरल्यासारखं होतं ना, एकदा ट्राय करा. मोठ्यातल्या मोठ्या संकटात जरी अडकला असला तरी त्यावेळी फक्त श्री स्वामी समर्थांचा धाव एकदा करून बघा. आपसूक तुमच्या मनाला कुठली एनर्जी येते ना तुम्हाला पण कळणार नाही. असेच नवनवीन अनुभव या चॅनलवरती अपलोड होत आहेत. नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका, कारण मी पाहतोय की बरेच लोक चॅनल बघतायत पण सबस्क्राईब करत नाही आहेत. या चॅनलच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांचे तुमचे अनुभव, तुम्ही जे अनुभव आम्हाला देत आहे तेच अनुभव आम्ही त्याच्यावरती म्हणजे काही खोट्या गोष्टी न ॲड करता जशाच तसं आम्ही लोकांच्या समोर मांडतो, जेणेकरून श्री स्वामी समर्थांचं जे काय सगळे चमत्कार आहेत किंवा जे काय लोकांना आलेली प्रचिती आहे किंवा त्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यामध्ये संकट जे आहे किंवा सध्या तुम्ही ज्या प्रॉब्लेम्समधून चाललाय त्यातून बाहेर पडण्यासाठी या सगळ्या अनुभवातून 1% तरी मदत 100% झाली तरी आमच्यासाठी बास आहे. आणि म्हणूनच सबस्क्राईब करा विसरू नका. बाकी आपण भेटू पुढच्या अनुभवामध्ये. तोपर्यंत जय श्री स्वामी समर्थ.